अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदार नवाब मलिक हे काल उपस्थित होते। नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मलिकांच्या उपस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। दरम्यान तुरुंगामधनं सुटका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नवाब मलिकांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावलेली होती। तेव्हा मलिक सत्ताधारी बाकांवरती बसले होते। अजित पवारांच्या आमदारांसाठीच्या आसनांवरती नवाब मलिक बसले होते आणि त्यामुळे मलिकांच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी फडणवीसांना घेरलं। आता पुन्हा पावसाळी अधिवेशन सुरू असताना काल नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर नवाब मलिकांवरती फडणवीसांचा वैयक्तिक राग आहे, खोटा गुन्हा दाखल केला गेला असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। राजकारणामधील राजकारण फडणवीसांनी खराब केलं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर नवाब मलिक कुणासोबत हे अद्यापही स्पष्ट नाही आहे असं वक्तव्य यावरती जितेंद्र आव्हाड यांनी केलं। देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक आज शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलेलं आहे। या राज्याची संस्कृती सभ्यता याला जर कोणी काळीमा फासला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याची सूत्र आल्यावर भाजपची महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। आम्ही त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही। त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते आमच्याबरोबर आहेत। ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं। तो त्यांनी ओळखावा ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी। तो त्यांनी ओळखावा, त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा, आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं। तर या सगळ्या चर्चांवरती अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया आली आहे। नवाब मलिक माझ्यासोबत आल्यास तुम्हाला काय त्रास होतोय असं अजित पवारांनी विचारलेलं आहे। नवाब मलिकांच्या प्रश्नावरती उत्तर देताना अजित पवार यांनी हे मिश्किल असं विधान केलेलं आहे। तर नवाब मलिक यांच्याबाबत सुरू झालेल्या चर्चांवरती अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया। अजित पवार यांनी या सगळ्या चर्चांवरती थेट भाष्य करणं टाळलंय, मात्र तुम्हाला काय त्रास होतो असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केलाय। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ। दरम्यान महायुतीमध्ये पेच निर्माण होत असताना सुद्धा अजितदादांसाठी नवाब मलिक हे का महत्त्वाचे आहेत हे बघूया। विधान परिषद निवडणुकीसाठी दादांच्या राष्ट्रवादीला एक मत सध्या महत्त्वाचं आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी दादा गटाला मलिकांच्या मताची सुद्धा आवश्यकता आहे। नवाब मलिक हे मुंबईतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा आणि महत्त्वाचा चेहरा ठरू शकतात। मुंबईमध्ये ठाकरेंकडे जाणारी मुस्लिम मतं युतीकडे वळवण्यासाठी मलिक हे गरजेचे आहे। आणि आता याच विषयी सविस्तर बोलूया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, एकीकडे नवाब मलिक हे अजित पवारांच्या सोबत बैठकीमध्ये दिसले, त्याच्यानंतर सगळ्या चर्चा सुरू झाल्या। अजित पवार याविषयी बोलताना म्हणतायत की तुम्हाला काय त्रास होतोय, म्हणजे एकूणच नवाब मलिक यांचं सोबत येणं हे अजित पवारांना सुद्धा हवंय हे त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट आहे। पण इथं प्रश्न निर्माण होणार आहे तो भाजपची आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची या सगळ्यावरती भूमिका काय असणार?
गुरु, आपण पाहिलं असेल की कालच्या बैठकीमध्ये नवाब मलिकांचं असणं हे बऱ्याच राजकीय संकेतांचा, बऱ्याच राजकीय गोष्टींचा संकेत समजला जातोय. जसं तू सांगितलंस की मुंबईमधली अल्पसंख्याक मतं असतील किंवा राष्ट्रवादीचा जो काही कोर वोटर होता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठी नवाब मलिक हे नाव एक महत्त्वाचं नाव आहे. जसं तू सांगितलंस की गेल्या वेळेला मागील हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं, अगदी खुलं पत्र लिहिलं होतं. जाहीरपणे ते पत्र प्रकाशित करण्यात आलं आणि त्यामध्ये म्हटलं होतं की अशा प्रकारे नवाब मलिकांना सोबत घेणं महायुतीसाठी योग्य राहणार नाही आणि त्यामुळे या पत्राच्या नंतर अजित पवारांना या सगळ्या संदर्भात निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी नवाब मलिकांना आपल्या पक्षापासून दूर ठेवलं होतं. मात्र पुन्हा एकदा लोकसभेतील निकालानंतर सगळ्या घटकांची गरज आणि आवश्यकता लक्षात घेता अजित पवारांकडनं नवाब मलिकांना आपल्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जसं आपण आता म्हणतोय की विधान परिषद निवडणुकी आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. भाजपला जरी या बाबतीत कुठलीही काळजी नसली तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सगळ्याच आमदारांना इंटॅक्ट ठेवणं आणि या सगळ्या आमदारांचं मतदान विधान परिषदेमध्ये कन्वर्ट करून घेणं आणि आपली 2 उमेदवार निवडून आणणं, या सगळ्या आव्हानांना अजित पवारांना तोंड द्यायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता नवाब मलिकांना जवळ करणं हे अजित पवार गटासाठी अपरिहार्य बनलंय. त्यामुळे अजित पवारांच्या गटामध्ये आता नवाब मलिक दिसू लागलेत. या सगळ्याची राजकीय रिपरकशन्स कशी दिसतात, याची रिफ्लेक्सेस काय दिसतात, कारण आपण पाहिलं असेल की 2 वर्ष देवेंद्र फडणवीस विरुद्ध नवाब मलिक हा संघर्ष सातत्याने रंगला होता. हा संघर्ष असताना सुद्धा अनेक प्रकारचे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले होते. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नवाब मलिकांचं पुन्हा एकदा महायुतीच्या बैठकीमध्ये दिसणं, राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावणं आणि अजित पवारांचं सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित असणं, या सगळ्यावरून महायुतीत आता काय वाद निर्माण होतो हे पाहावं लागेल. भाजप राजकीय सोय म्हणून नवाब मलिकांना सोबत घेण्याच्या निर्णयाचं मूकपणे स्वागत करते की आपल्या भूमिकेशी ठाम राहून नवाब मलिकांना असलेला विरोध कायम ठेवते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गुरु, बरोबर आहे ओम. त्यामुळे आता अर्थातच भाजपची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया असणार हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.